नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहळकर। मित्रांनो, सोलर कुंपण योजना नक्की काय आहे, या योजनेअंतर्गत अर्ज कसे करायचा, कुठे करायचा, त्यासाठी अनुदान नक्की किती दिलं जातं, तर याची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, वनालगतचे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान हे वन्य प्राण्यांपासून होऊ नये किंवा त्या वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची इजा होऊ नये, तसेच वन्य प्राण्यांनाही त्यांच्यापासून कुठल्या प्रकारची इजा होऊ नये, तर या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक तत्त्वावरती सौर कुंपण योजना ही राबवली जाते। मित्रांनो, या योजनेचा फायदा जर आपण लक्षात घेतला तर मे 2023 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या अंतर्गत जे समाविष्ट असलेले जे गावं आहेत तर त्या गावामधील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यास मंजुरी दिली गेली। आणि या जिल्ह्यातील ही जी योजना आहे तर ती योजना जेव्हा सुरू झाली तर त्यावेळेस ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे मागवले जात होते। ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे शेतकऱ्यांना करावे लागत होते। हे अर्ज मागवल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना या अर्जाबद्दल माहिती नव्हती किंवा जे अर्ज मागवले होते तर त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ हा मिळत नव्हता। वितरकांच्या माध्यमातून सौर पंप दिले जात होते, यामध्ये बराच सारा काळाबाजार होताना दिसत होता। आणि ही जी योजना आहे तर ही योजना व्यापक स्वरूपात राबवून देखील त्याची अंमलबजावणी ही होत नव्हती। आणि याच पार्श्वभूमीवर सप्टेंबर 2023 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून ही जी सोलर कुंपण योजना आहे तर या योजनेचा महा-डीबीटी फॉर्मरवरती समावेश करण्यात आलेला आहे। आणि या योजनेअंतर्गत एकूणच प्रकल्प खर्च हा 20,000 रुपये असणार आहे। आणि या 20,000 रुपयेपैकी 75% अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं। 75% म्हणजे 15,000 रुपयेपर्यंतचं अनुदान हे शेतकऱ्यांना दिलं जातं। एकूण खर्च हा शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून 5,000 टाकावे लागतात आणि उरलेलं जे काही अनुदान आहे 75% ते म्हणजे 15,000 रुपये अनुदान हे महा-डीबीटी फार्मरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं। म्हणजे आपल्याला समजलं असेल की तुम्ही जर का सोलर कुंपण योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 5,000 रुपये स्वतः टाकून 15,000 रुपये शासनाकडून अनुदान हे दिलं जाणार आहे। आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज हा आता महा-डीबीटी पोर्टलद्वारे करावा लागतो। जसं आपण इतर फॉर्म भरतो त्या पद्धतीने तुम्हाला महा-डीबीटी पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी अर्ज हा करायचा आहे। आता मित्रांनो, तुम्हाला जर का सोलर कुंपण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा-डीबीटीच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही युजर आयडी आहे आणि पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस अर्ज करता तर अर्ज करताना त्या ठिकाणी तुमचं गाव जर का त्या क्षेत्रामध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा करता येणार आहे। जर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एरर अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल। पुढे या ठिकाणी मला अर्ज करावरती क्लिक करायचं आहे। अर्ज करावरती क्लिक करताना तुमचं गाव जर का त्या क्षेत्रामध्ये असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। जर गाव नसेल तर तुम्हाला अर्ज हा ओपन होणार नाही। त्या ठिकाणी याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेडमधील काही गावं असतील, कोल्हापूर, सातारा, नाशिक, नंदुरबार, पालघर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातील काही गावं त्या ठिकाणी समावेश केला गेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपण जसा रेग्युलर फॉर्म भरतो तसा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आपण या ठिकाणी पाहिलं तर सगळ्यात शेवटी आपला सौर कुंपण नावाचं ऑप्शन पाहायला भेटतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आणि याच्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अशी सविस्तर माहिती होती। तर मित्रांनो, तुम्ही जर का त्या क्षेत्रातील असाल तर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला देखील त्या ठिकाणी या योजनेचा 75% अनुदानाचा लाभ तुम्ही घेऊ शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।